प्रकरणी आता धनंजय मुंडे दोषी असल्याचं आढळत आहे। वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्णय दिलाय। मोठा निर्णय आपण पाहतोय सध्या, कारण करुणा मुंडेंनी आरोप केले होते आणि कोर्टाने आता ते मान्य केले आहेत। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। सचिन, आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षांपासून करुणा मुंडेंनी घरगुती हिंसाचार प्रकरणी धनंजय मुंडेंवरती आरोप केले होते। अखेर आज न्यायालयाने हे आरोप मान्य केले आहेत। नक्कीच धनंजय मुंडेंसाठी हा मोठा झटका मानावा लागेल। वांद्रे कोर्टाने त्यांच्या विरोधात निकाल दिलेला आहे। करुणा मुंडे यांना दरमहा 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचं देखील यावेळेला फॅमिली कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। ऑर्डर देखील फॅमिली कोर्टाने काढलेली आहे आणि करुणा मुंडे यांनी जे धनंजय मुंडेवरती घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते ते मान्य करता फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांना त्यांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची दर महिन्याला पोटगी देण्याचं देखील आपल्या आदेशात म्हटलेलं आहे। अच्छा, धन्यवाद सचिन, अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भात दिली आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय की मंत्री धनंजय मुंडे, मी पुन्हा एकदा सचिन तुमच्याकडे येणार आहे। तुर्तास एक महत्त्वाची बातमी आपण पुन्हा एकदा मी सांगते ती म्हणजेच धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखीनच वाढतीये। सचिन, आपण पाहिलं तर धनंजय मुंडे हे सध्या अनेक संकटांनी घेरल्याचं पाहायला मिळत आहे आणि अशात आता करुणा मुंडेंनी त्यांच्यावर वारंवार आरोपही केले होते, वारंवार आरोप सुद्धा केले होते। करुणा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ सुद्धा त्यांचा व्हायरल होत होता, ज्यात त्यांनी सांगितलं होतं की धनंजय मुंडे तुला मी बर्बाद करेन, अशा शब्दात त्यांनी व्हिडिओ केला होता, जो सोशल मीडियावरती अत्यंत व्हायरल झाला होता। करुणा मुंडे या वारंवार मंत्री धनंजय मुंडेंवरती आरोप करत होत्या आणि त्यात घरगुती हिंसाचार प्रकरणी त्यांनी आरोप केले होते। मात्र आता आपण पाहतोय की करुणा मुंडेंची बाजू भक्कम असल्याचं कोर्टाने मान्य केलंय। करुणा मुंडेंनी जे काही आरोप केले होते ते कोर्टाने मान्य केले आहेत आणि आता धनंजय मुंडेंचे पाय जे आहेत ते अतिशय खोलात जाताना दिसतायत। सचिन, पुन्हा एकदा तुमच्याकडे मी येतेय। धनंजय मुंडेंचा पाय अजून जास्त खोलात जाताना दिसतोय। तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2 लाखांची पोटगी सुद्धा त्यांना देण्यात येणार आहे, पण एक वेगळी कारवाई किंवा आता पोलिसांकडून यावरती काही कारवाई होऊ शकते का? आतापर्यंत धनंजय मुंडेंसाठी हा मोठा झटका मानला जातोय, कारण जे काही घरगुती हिंसाचाराचे आरोप करुणा मुंडे यांनी केले होते ते एकीकडे कोर्टाने मान्य केले आहेत आणि दर महिन्याला 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचं कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलेलं आहे। आता करुणा मुंडे या विरोधात पुन्हा एकदा पोलिसात जातात का आणि आणखी या कुठच्या कारवाईची मागणी करतात का हे पाहणं महत्वाचं राहील। मात्र आपण बघतोय की धनंजय मुंडे यांच्यासाठी सध्या मोठा धक्का मानला जातोय। करुणा मुंडे यांची जी तक्रार केलेली होती ती डोमेस्टिक कोर्टाने मान्य केलेली आहे, घरगुती त्यांना मान्यता दिलेली आहे आणि त्यांना पोटगी देण्याचे देखील आपल्या आदेशात स्पष्ट केले। पाहतोय की धनंजय मुंडेंवरती वारंवार आरोप केले जात आहेत। इतर बीड सरपंच हत्या प्रकरणावरून त्यांच्यावरती आरोप होत आहे, वाल्मिक कराड यांच्या जवळकीमुळे त्यांच्यावरती आरोप होत आहेत आणि त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली जाते। विरोधक तर आक्रमक आहेत। अशात आता हा जो निकाल लागलाय याचे पडसाद कसे उमटू शकतात? मुंडे समर्थकांमधून काय सध्या भावना समोर येत आहेत? नक्कीच आपण बघतोय की सध्या धनंजय मुंडे यांच्यावरती चौफेर बाजूने त्यांना घेरण्यात आलेलं आहे। एकीकडे आपण बघतोय की बीडमध्ये जे काही सध्या सुरू आहे त्यावरून विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्यावरती सातत्याने लक्ष केलेलं आहे। त्या राजीनाम्याची मागणी ही सातत्याने धरली जाते। एकीकडे अंजली दमाने यांचे सामाजिक कार्यकर्ते त्यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या विरोधात अनेक आरोप केलेले आहेत। कालच त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली। त्यासाठी त्या मुख्यमंत्री यांना त्यांनी भेट देखील केलेली आहे, पुरावे देखील सादर केले आहेत आणि त्यातून बघतोय की आता एक नवीन प्रकरण इकडे समोर आलेलं आहे। ते धनंजय मुंडे यांच्या विरोधात आता फॅमिली कोर्टाने देखील निकाल दिले आहे। त्यामुळे आपण नक्कीच आता पुढे ना पुढे धनंजय मुंडे यांच्यावरती आणखी दबाव वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। अजून दबाव वाढण्याची शक्यता आता वर्तवली जाते ते अशात आपण पाहतो की तुम्ही आताच म्हणालात अंजली दमानी यांनी सुद्धा खूप सारे आरोप केले आहेत आणि त्यात हा जुनाच वाद परंतु आता नव्याने एकदा पुन्हा समोर आलेला आहे। अशात त्यांच्या पक्षाकडून काय नेमकं समोर प्रतिक्रिया येते का? कुणाकडनं त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं किंवा इतर कुणाकडनं यावर काही प्रतिक्रिया आली आहे किंवा खुद्द धनंजय मुंडेंकडून काही प्रतिक्रिया आली आहे? हा जो निकाल आहे तो आता काही मिनिटांपूर्वी समोर आला आहे, त्यामुळे आता नेमकी पक्षाची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं असेल। मात्र आतापर्यंत आपण बघतोय की बीडमध्ये जे काही धनंजय मुंडे यांचं नाव समोर आलं होतं, जे काही आरोप धनंजय मुंडे यांच्यावर झाले होते त्यावरती मात्र पक्षाने स्पष्ट भूमिका केलेली की जोपर्यंत काही पुरावे समोर येत नाही, पोलीस तपासात काही येत नाही तोवरती आम्ही धनंजय मुंडे यांच्यावरती कोणतीही कारवाई करणार नाही। त्यांचा राजीनामा जोवरती पुरावे येत नाही तोवरती घेतला जाणार नाही अशी भूमिका स्वतः अजित पवार यांनी स्पष्ट केली होती। मात्र
मात्र आता आपण बघतोय की एका वेगळ्या प्रकरणामध्ये थेट फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई केलेली आहे आणि आता यावरती पक्षाची भूमिका काय असेल, पक्ष याची दखल घेतं का, पुढे काही कारवाई करतं का, हे पाहणं देखील महत्वाचं असेल. नक्कीच सचिन, आपण पाहतोय पक्ष काय यावरती भूमिका घेतोय पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आपण अगदी सविस्तरपणे सगळी माहिती दिली, धन्यवाद. या संदर्भात यावर काही अपडेट आले तर आपल्याकडनं त्या संदर्भात माहिती घेत राहू. तुर्तास आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात गेलेला आहे. नेमकं कोर्टानं काय आदेश दिलेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात. धनंजय मुंडेंनी घरगुती हिंसाचार केल्याचा करुणा मुंडेंचा आरोप होता. घरगुती हिंसाचार केल्याचा करुणा मुंडेंचा आरोप आता कोर्टाने मान्य केलेला आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाचा धनंजय मुंडेंच्या विरोधात हा महत्त्वाचा निर्णय आपण पाहतोय. करुणा मुंडे याच पहिली पत्नी असल्याचंही कोर्टाने मान्य केलंय. तर करुणा मुंडेंना दर महिन्याला 2 लाख पोटगी देण्याचे आदेशही कोर्टाने जारी केले आहेत.